नमस्कार. नाशिक मुंबई रेल्वे प्रवासाचं चित्र आता पूर्णपणे पालटणार आहे. फेब्रुवारी 2026 पासून असं काहीतरी घडणार आहे जे प्रवाशांसाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. तर हे नेमकं काय आहे? चला सविस्तरपणे बघूया. तर मग सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, नाशिक मुंबई प्रवास काय खरंच कायमचा बदलणार आहे का? आणि याचं उत्तर सोप्या शब्दांत सांगायचं तर हो, 100% बदलणार आहे. पण कसं हेच आपण आज समजून घेणार आहोत. हे बघा, उत्तर या एका आकड्यात दडलंय. फक्त 2 तास. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. जो प्रवास आज आपला इतका वेळ घेतो तो आता फक्त 2 तासांवर येणार आहे. पण हे शक्य कसं होणार? हाच तर खरा प्रश्न आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की सध्या या प्रवासात नेमक्या अडचणी येतात तरी कुठे. आणि यात एकच मुख्य अडथळा आहे, पण तो खूप मोठा आहे. आणि तो सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आपला कसारा घाट. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतला हा जो भाग आहे तो खूप तीव्र उतारांचा आणि वळणावळणांचा आहे. आणि याच टेक्निकल कारणामुळे साध्या आपल्या नेहमीच्या लोकल गाड्या या मार्गावर चालवणं हे नेहमीच एक मोठं चॅलेंज राहिलंय. पण आता यावर एक जबरदस्त तोडगा निघालाय, आणि तोही 2 टप्प्यांमध्ये. चला आधी पहिल्या टप्प्याबद्दल बोलूया, जो प्रवाशांना लगेचच म्हणजे तात्काळ फायदा देणार आहे. सध्याचा प्रवास आणि हा नवीन प्रवास यात जमीन आसमानाचा फरक असणार आहे. जिथे आज आपल्याला खूप जास्त वेळ लागतो तिथे या नवीन एसी लोकलमुळे हाच प्रवास फक्त 2 तासात पूर्ण होईल. जे आजपर्यंत अशक्य वाटत होतं ते आता टेक्नॉलॉजीमुळे शक्य होणार आहे. आता यातली गंमत अशी आहे की या एसी लोकलमध्ये एक एकदम ॲडव्हान्स्ड ब्रेकिंग सिस्टम आहे. आणि ह्याच तंत्रज्ञानामुळे कसारा घाटातला तो जो अवघड तीव्र उतार आहे तो एकदम सुरक्षितपणे उतरता येणार आहे. म्हणजे हा एक मोठा टेक्निकल ब्रेक थ्रू आहे. बरं, एसी लोकल हा तर एक तात्काळ उपाय झाला. पण आता आपण वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात मोठ्या म्हणजे पायाभूत बदलांकडे. हा तो प्रोजेक्ट आहे जो या मार्गाला कायमचा बदलून टाकणार आहे. या प्रोजेक्टची भव्यता फक्त या एका आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. तब्बल 18 नवीन बोगदे सह्याद्रीच्या पोटातून बांधले जाणार आहेत. आणि साहजिकच इतक्या मोठ्या कामासाठी गुंतवणूकही तितकीच मोठी आहे. केंद्र सरकारने या प्रोजेक्टसाठी तब्बल 10,154 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून या मार्गाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. तुम्हाला माहिती असेल, सध्या कसारा घाट चढण्यासाठी गाडीच्या मागे एक जास्तीचं इंजिन जोडावं लागतं. त्याला बँकिंग इंजिन म्हणतात. पण हे इंजिन जोडणं आणि नंतर ते काढणं यात बराच वेळ वाया जातो. पण आता ज्या नवीन 3ऱ्या आणि 4थ्या लाईन टाकल्या जाणार आहेत त्यांचा उतार खूप कमी असेल. आणि याचा थेट परिणाम काय? तर या बँकिंग इंजिनची गरजच लागणार नाही. म्हणजे प्रवासाच्या वेळेत आणखी मोठी बचत होणार. या नवीन 131 किलोमीटरच्या कसारा ते मनमाड 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचे फायदे खूप आहेत. एकतर लांब पल्ल्याच्या आणि लोकल गाड्यांसाठी वेगळे ट्रॅक असतील, त्यामुळे लोकलचा स्पीड वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कल्याण ठाणे भागातल्या गर्दीचा परिणाम नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांवर होणार नाही. पण थांबा, हा बदल फक्त रेल्वेच्या रुळांपर्यंतच नाहीये. प्रवाशांचा संपूर्ण अनुभव कसा सुधारेल यावरही भर दिला जातोय. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत नाशिक रोड, देवळाली आणि इगतपुरी या महत्त्वाच्या स्टेशन्सचा पूर्ण कायापालट होतोय. इथे तुम्हाला मॉडर्न पार्किंग, चांगल्या वेटिंग रूम्स आणि डिजिटल तिकीट सिस्टम यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. चला, तर मग आता ह्या संपूर्ण बदलाला आपण एका सरळ 2 टप्प्यांच्या रोडमॅपमध्ये मांडूया. म्हणजे आपल्याला काय आणि केव्हा मिळणार आहे हे एकदम स्पष्ट होईल. तर ही क्रांती 2 टप्प्यांत आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. पहिला टप्पा जो तात्काळ फायदा देणारा आहे तो म्हणजे फेब्रुवारी 2026, जेव्हा एसी लोकल सुरू होईल आणि आपला प्रवासाचा वेळ थेट 2 तासांवर येईल. आणि मग येईल दुसरा कायमस्वरूपी बदल घडवणारा टप्पा, जेव्हा ते 18 बोगदे आणि नवीन लाईन्स पूर्ण होतील, तेव्हा बँकिंग इंजिनची गरजच संपेल आणि आपला प्रवास कायमचा अधिक वेगवान आणि जास्त विश्वासार्ह बनेल. तर हे सगळे बदल बघता एक विचार मनात येतोच. एसी लोकलच्या स्पीडपासून ते या 18 बोगद्यांच्या क्रांतीपर्यंत या सगळ्यामुळे नाशिक मुंबई रेल्वे प्रवासाचं भविष्य खरंच कसं दिसेल? हा एक असा बदल आहे ज्याचे परिणाम फक्त प्रवासावर नाही तर या दोन्ही शहरांच्या विकासावरही होणार आहेत. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?